अर्थाने मेट्रो जे प्रकल्प आता हा तर 2018ला भूमिपूजन केलं आणि 2019ला गडबड झाली, 2019ला ब्रेक लागला ह्याला. मग ते ब्रेकवरचा पाय आम्ही 2022 पर्यंत ह्याला हे लागला. मग ते त्यांचा पाय ब्रेकवर होता, आमचा पाय एक्सिलेटरवर असतो आणि त्यामुळे देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना भूमिपूजन केलेला हा प्रकल्प आज आपण कार्यान्वित करतोय ते मुख्यमंत्री असताना याचा आनंद आहे. पण त्यासाठी मला 2.5 वर्ष मुख्यमंत्री व्हावं लागलं आणि सगळे स्पीड ब्रेकर हटवून टाकले, सगळे अडचणी दूर केल्या. लँड ॲक्विजिशन सारखं मोठा चॅलेंजिंग सगळं काम होतं, पुनर्वसनाचं काम होतं आणि देवेंद्रजी आणि आम्ही मिळून ते पुढे नेलं आणि त्यामुळे आजचा हा आपल्याला मेट्रो प्रकल्प पाहायला मिळतोय. मला आनंद आहे की मेट्रोचे आमचे मुखर्जी आहेत, आपले दुसरे अश्विन मुदगल आहेत, रुबल आहे, अग्रवाल आहेत, सगळी जी टीम आहे यापूर्वी देखील ज्यांनी काम केलं त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे आणि आता जे काम करतात त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे. आणि मेट्रो हे काम अतिशय जलद गतीने आपण करतोय याचं कारण जी वाहतूक जी रस्त्यावरची कमी करण्यासाठी 20 ते 30% वाहनं कमी होतील, पेट्रोलची बचत होईल, प्रदूषण कमी होईल, वेळेची बचत होईल, लोक लवकर ऑफिसला जातील, त्यांची कामाची एफिशियन्सी वाढेल, पुन्हा ते लवकर घरी परततील, आपल्या परिवाराला वेळ देतील. त्यामुळे आमचं जे काही महायुतीचं सरकार आहे हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो आणि म्हणूनच या सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये आज आपण जर पाहिलं रेल्वेमध्ये होणारी गर्दी, रेल्वे ही मुंबईची लाईफलाईन आहे, परंतु ही जेव्हा मेट्रो कंप्लीट होईल तेव्हा खूप मोठ्या प्रमाणावरचा दिलासा या आमच्या मुंबईकरांना, मुंबई MMRच्या लोकांना मिळेल.